मी आज माझ्या नवीन पुस्तकाबद्दल सांगणार आहे. पुस्तकाचं नाव आहे सुरकी आणि तिरकी. या दोघी मैत्रिणी आहेत आणि या दोन मैत्रिणींची आणि त्यांच्या आणखीन एका मैत्रिणीची अशी तिघींची ही गोष्ट आहे. दोन मैत्रिणी आहेत. एकीचं नाव आहे सुरकी, एकीचं नाव आहे तिरकी. आणि दोघी एकाच शाळेत शिकतात, एकाच वर्गात शिकतात, एकाच गावात अर्थातच राहतात. त्यांना अजिबात एकमेकींशिवाय चैन पडत नाही. आणि अशा दोन मैत्रिणींची एक काय म्हणता येईल ज्याला एका अवघड दिवसाची गोष्ट आहे. अवघड का तर त्यांची मैत्री त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणालाही जागा नाही आहे आणि ती जागा घेणारी आणखीन एक तिसरी मैत्रीण त्यांच्यात येते. अशा त्या तिघींची ही गोष्ट आहे. मी सगळी सांगत नाही कारण मग पुस्तक वाचण्यातली गंमत जाईल. पण ही गोष्ट सुचायला मला काही फार वेळ लागला नाही कारण बहुतेक सगळ्यांना हा अनुभव येतोच की आपली कोणाशी तरी मैत्री असते. आपल्याला असं वाटतं की आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाशी त्या मैत्रिणींनी खेळू नये, कुणाशी बोलू नये, कोणाबरोबर कुठे जाऊ नये, आपल्याशिवाय काही करू नये. आणि मग कोणीतरी असं तिसरं आलं की मग जो काय त्रास होतो तो सगळ्यांनी अनुभवलेला असतो आपण. तर त्यामुळे त्या अगदी ओळखीच्या अनुभवाची ही गोष्ट आहे. हे ते पुस्तक. आता ह्या दिसतातच आहेत दोघी जणी. मी जरा मोठं चित्र दाखवते. ही सुरकी आणि ही तिरकी. दोघींचे एकत्र चाललेले उद्योग याच्यामध्ये दाखवले येतं. काय काय करतात त्या एका छोट्याशा गावामध्ये राहत आहेत. त्या गावामध्ये काय काय उद्योग करतात. सगळ्या गावाचं त्यांच्याकडे लक्ष असतं. कुठं जातात, काय करतात, वेळेवर घरी परत येतात की नाही. तर त्यामुळे त्याचं चित्र काढायचं. नाही गावातली सगळी माणसं त्यांच्याकडे लक्ष ठेवून आहेत. कोण कुठे गेली, कोणीतरी शोधत आलं की त्यांना एक बरोबर माहिती असतं प्रत्येकाला की आज ती काय बागेत असतील, आज काय शेतात असतील, मग काय तळ्यामध्ये असतील, एखाद्या तळ्याच्या काठी खेळत असतील. ही त्यांची शाळा पण आहे. तर अशी एक कल्पनेतली पण तरी सुद्धा खरी अशी एक गोष्ट आहे. हा त्यांच्या शाळेचा वर्ग आहे. मला ना छोट्या छोट्या गोष्टी काढायला खूप आवडतं. त्यांचा वर्ग आहे, त्याच्यात किती मुली आहेत, ही मुलींची शाळा आहे त्यामुळे त्याच्यात फक्त मुली आहेत. मग त्यातली प्रत्येक मुलगी कशी आहे, तिचे कपडे कसे आहेत, ती उठते कशी, तिचे केस कसे आहेत, ती काय करते, काय करत नाही, काय आवडतं काय नाही, हे सगळं त्याच्यातनं दिसायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून मी खूप वेळ त्या चित्रांवरती घालवते. त्यांच्या कपड्यांचे रंग ठरवते. त्यांनी कुठल्या कापडाचा फ्रॉक घातला असेल किंवा शर्ट घातला असेल, त्यांचे केस कसे बांधलेले असतील, या सगळ्याकडे मला खूप लक्ष देऊन काम करायला आवडतं. तर त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की यातल्या प्रत्येक मुलीची एक गोष्ट होऊ शकते. आणखी आत्तापुरती ती फक्त सुरकी आणि तिरकीची गोष्ट आहे. आणि ही त्यांची आलेली तिसरी नवी मैत्रीण. पुस्तक कसं लिहिते मी, आधी लिहिते की आधी चित्र काढते. तर मला वाटतं की दोन्ही होतं. म्हणजे मी थोडंसं आधी लिहिते, मग थोडंसं चित्र काढून बघते, मग चित्र काढले की असं वाटतं नाही 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 त्या शब्दांमध्ये काहीतरी बदललं पाहिजे, गोष्टीमध्ये काहीतरी बदल केला पाहिजे. मग तो बदल करते. तो बदल केल्यावर असं वाटतं की अरे मग आता हे चित्र आधी असं काढलं तर असं नाही काढून चालणार, ते आता बदलावं लागेल. असं करत करत माझी गोष्ट हळूहळू हळू
भूगोलगाईच्या गतीने अशी पुढे चाललेली असते. आणि ती गोष्ट करताना मला जितका आनंद होतो त्याच्यात तितका आनंद मला ते पुस्तक पूर्ण झाल्यावर मी त्याच्याकडे बघतही नाही. मला पुस्तक तयार करताना खूप आनंद मिळतो आणि नंतर मी ते विसरून जाते, नवीन काहीतरी करायला जाते. पण जेव्हा ते तयार करत असते तेव्हा मात्र मला, म्हणजे मी नेहमी असं सांगते की मला काम करायला सुरुवात करताना खूप त्रास होतो. म्हणजे मला माझी तयारीच होत नाही की आता आपल्याला कामाला सुरुवात करायची आहे. दिवसचे दिवस मी आपली त्याच्यावरती विचार करते की आज करूया ना काम, आज सुरुवात करायची लिहायला, आज सुरुवात करायची चित्र काढायला म्हणून. आणि मग काहीतरी कारण काढून मी ते पुढे टाळत राहते सारखी. एक दिवस मात्र असं वाटतं की नाही, आता अगदी काम केलंच पाहिजे, काही कारण द्यायचं नाही आता. मग मी एक कागद माझ्या ड्रॉइंग बोर्डवरती लावते, त्याला 4 बाजूला पिना लावते, ठेवते आणि म्हणते की किती काम केलं आज. मग दुसऱ्या दिवशी असं करत करत मग त्या कागदाभोवती 4 दिवस फिरत राहायचं मांजरासारखं. आणि मग एक दिवस पहिली रेघ काढायची, मग ती खोडायची, मग दुसऱ्या दिवशी ती पहिली रेघ तिला आणखीन काहीतरी थोडं वाढवायचं. असं करत करत खूप दिवस माझं या गतीने काम चालू असतं. आणि एक दिवस कधीतरी मला असा येतो की मला लक्षात येतं आपल्याला पाहिजे ते सापडले, आपल्याला पाहिजे ती सुरकी अशी दिसली पाहिजे, तिरकी अशी दिसली पाहिजे, ती अशी दिसली पाहिजे की तिच्या कपड्यातून, तिच्या उभं राहण्यातून, तिच्या डोळ्यांमधून, तिचे केस कसे असतील त्याच्यामधून तिचा स्वभाव कळला पाहिजे, तिच्या आवडीनिवडी कळल्या पाहिजे, तिच्या कसं बोलत असेल ते कानाला ऐकू आलं पाहिजे, ती सगळ्यांशी कशी वागत असेल, घरात कशी वागत असेल, बाहेर कशी वागत असेल, काय बोलत असेल, हे आपल्याला आपोआप ऐकू आलं पाहिजे. असं जेव्हा ते ऐकू येतंय असं मला वाटतं त्यावेळेला मग मला असं वाटतं की हां, आता गोष्ट पुढे सरकवायला हरकत नाही. आणि मग एकदा का ते सापडलं की मग ते पूर्ण झाल्याशिवाय मला चैन पडत नाही. तर अशी माझी चित्र काढण्याची आणि पुस्तक लिहिण्याची पद्धत आहे. त्याला काही शिस्त नाही आहे, मी अगदी बेशिस्त बाई आहे. कधी कुठली गोष्ट वेळेवर सांगितल्याप्रमाणे त्या त्या तारखेला वगैरे असं करण्याची सवय नाही. लांबत लांबत जातं. आणि मला माझं जेव्हा समाधान होतं तेव्हा मी ते झालं आता असं समजून मी ते प्रकाशकांकडे देऊन टाकते. त्यामुळे मला वाटतं की ही माझी काम करण्याची साधारणपणे पद्धत आहे. त्यामुळे माझ्या हातनं काम कमी होतं. खूप व्हायला पाहिजे ते खूप होत नाही, कारण माझं समाधानच लवकर होत नाही. ते समाधान झाल्याशिवाय मला ते प्रसिद्ध करायला आवडत नाही, मुलांना द्यायला आवडत नाही हातामध्ये. मला असं वाटतं की मुलांच्या हातात पुस्तक द्यायचं ते त्यांना आनंद वाटेल, त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी नवीन पाहिल्याचं, वाचल्याचं एक समाधान मिळेल, पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटेल, असं काहीतरी आपल्याकडनं व्हायला हवं. आणि ते जोपर्यंत मला वाटत नाही, तसं माझं मला वाटत नाही, तोपर्यंत मी ते मुलांच्या समोर नेत नाही. कारण मुलांसाठी काम करणं मला फार महत्त्वाचं आणि जबाबदारीचं वाटतं. ते कसं तरी केलं, काहीतरी केलं, मुलांना काय कळतंय असं म्हणून केलं तर ते बरोबर नाही आणि मला ते अजिबात आवडणार नाही. त्यामुळे अशी माझी काम करण्याची पद्धत आहे.